टाटा इंडिकॉम भरर यशाचीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण निलेश साठे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर LIC यांच्याबरोबर गप्पा मारतोय. निलेशजी, एक मराठी व्यक्ती म्हणून, एक महाराष्ट्रातली व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही महाराष्ट्राकडे पाहता, LIC अर्थातच आपली ऑल इंडिया कंपनी आहे, तुम्ही भारतभर हिंडलेले देखील आहात. महाराष्ट्र आपण सतत म्हणत असतो किंवा आपले राजकारणी सतत म्हणत असतात की महाराष्ट्र आपल्या संपूर्ण देशातलं अग्रगण्य असं राज्य आहे प्रगतीच्या दृष्टीनं. तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का, आणि नसाल तर ते का नाही? एका शब्दात उत्तर द्यायचं तर प्रगती ही निश्चितच आहे, पण हवी तेवढी नाही आहे. आणि महाराष्ट्र हे निश्चितच प्रगत राष्ट्र आहे, पूर्वीपासून आहे. पण इतर राज्यांनी सुद्धा गेल्या 20-25 वर्षामध्ये खूप जास्त प्रगती केली आहे. आणि आज आकडे काही सांगत, पण महाराष्ट्राची प्रगती अशीच जर चालू ठेवायची असेल तर महाराष्ट्राला फार गोष्टी करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची म्हणजे विजेची टंचाई. मी अगदी हिमाचल प्रदेशमध्ये होतो, तिथे सुद्धा 24 तास वीज असते. एवढंसं लहानसं राज्य आहे, दुर्गम ठिकाणी आहे, अगदी कडेकपाऱ्यामध्ये वस्ती आहे, पण तिथे सुद्धा 24 तास वीज असते. आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्या मावशीच्या खेड्यावर जावं तर 16-16 तास, 18-18 तास वीज नसावी. मला वाटतं हा दैवदुर्विलास आहे. आणि तरी आपण जर म्हटलं की नाही, महाराष्ट्र तरीसुद्धा पाऊल पुढे आहे महाराष्ट्राचं, आणि महाराष्ट्र 1 नंबरवर आहे, आकडे काही सांगत मी म्हटलं त्याप्रमाणे, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिसिटी आणि एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या इतर राज्यांमध्ये आता फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायला लागले आहेत. जसं अगदी आपण म्हणूया की एक 20-1 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणावर दक्षिणेकडनं लोक इथे नोकरीला यायचे. गेल्या 5-1 वर्षामध्ये अगदी आमच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा फार कमी प्रमाणावर तिकडनं लोक येतात, कारण तिथे जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या तर ते कशाला येतील. आणि हा जो लोंढा थांबला तिकडचा, मग आता आपण बघतो की उत्तर भारतामधनं लोंढा यायला लागलाय. तिथे जेव्हा प्रगती होईल, जेव्हा ती राज्यसुद्धा समृद्ध होतील, तिथे नोकऱ्या मिळतील, कोणाला वाटतं की आपण कोसोमील दूर जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन नोकरी करावी. त्यामुळे बाकीची राज्यसुद्धा प्रगत होत आहेत. गुजरात फार मोठ्या प्रमाणावर पुढे चाललं आहे. आंध्र आणि कर्नाटकामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येते आहे. आणि दिल्ली, पंजाबबद्दल तर बोलूच नाही, कारण ती पण राज्य खूप मोठी प्रगती साधत आहेत. LICचे तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी वापरतो असं म्हणत असतो. त्यामुळे तो पैशाचा विनियोग कसा होतो हे पण तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. आणि मग ते महाराष्ट्राच्या बाबतीत का घडू शकत नाहीये? काय आहे की आम्ही डायरेक्ट कुठल्याही व्यवसायामध्ये पैसे लावू शकत नाही. आम्ही गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये पैसे आमचे गुंतवतो. तर महाराष्ट्र स्टेटच्या ज्या काही गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतात त्याच्यातसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर LIC गुंतवणूक करत असते. आणि केंद्र शासनाच्या ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतात त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते. आता हा जो पैसा उपलब्ध होतो हा पंचवार्षिक योजनांसाठी वगैरे वापरला जातो, पण अल्टिमेटली त्यातला किती पैसा हा राज्याच्या विकास कार्यासाठी आपल्याला केंद्राकडनं मिळतो, त्याचं विनियोजन कसं होतं, त्याचा फॉलोअप कितपत राज्याकडून केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे पैसा केंद्राकडून मिळाल्यानंतर आता जवाहरलाल नेहरू रिन्युअल मिशन म्हणून जे आहे त्याच्या माध्यमातून देखील आपल्या राज्यात खूप पैसा येत असतो, पण त्याचं नेमकं इम्प्लिमेंटेशन होणं, हे सगळं कुठेतरी याच्यामध्ये गणित काही चुकतायत की काय असं वाटतं तुम्हाला? म्हणजे अगदी मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. आंध्र प्रदेशमध्ये आम्ही एक केंद्र सरकारची योजना LICच्या मार्फत राबवायचं ठरवलं, आणि महाराष्ट्रात सुद्धा ठरवलं. त्या योजनेचं नाव आहे जनश्री बीमा योजना. आणि त्याच्यामध्ये जे दारिद्र्यरेषेच्या खालचे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करायचं, आणि त्यांना इन्शुरन्सचं कव्हर जे आहे ते अत्यंत 50% सबसिडाइज रेटमध्ये LICने उपलब्ध करून द्यायचं, अशी योजना होती. हे आयडेंटिफिकेशन ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर्स आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनी मला 30 दिवसाच्या आत 16 लाख लोकांची यादी कॉम्प्युटरवरची ही उपलब्ध करून दिली. आणि महाराष्ट्र शासनाची आज पण 5.5-6 लाखाच्या वर यादी झालेली नाही आहे. खरं. पण मग हे पाहिल्यानंतर काय वाटतं, महाराष्ट्रात आज एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललाय असं तुम्हाला वाटतं, आणि काय झालं पाहिजे इथं? मुख्य म्हणजे थोडं स्पष्टपणे अगदी बोलायला हरकत नाही, कारण हा आम्ही साठ्यांची मतं ऐकतोय. नाही, वैयक्तिक मतच आहे हे, अर्थात हे काही त्या खुर्चीत बसल्यानंतरचं मत नाही आहे. पण मुख्य म्हणजे राज्यकर्त्यांना जोपर्यंत स्वतःची जी काही निष्ठा आहे ती या राज्याच्या पाठी लावून जोपर्यंत
अगदी शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राज्य केलं नुसतं नावावर जाऊ नये, पण त्यांनी आदर्श घालून दिला होता की अशा पद्धतीने राज्य करावं. पण नुसतं नाव घेतलं जातं, प्रत्येकच जण त्याला त्यांचं नाव घेतात, पण कार्य मात्र त्या दृष्टीने अजिबात होत नाही. हे खरं दुःखाची गोष्ट आहे. आमच्या या कार्यक्रमामध्ये एक रॅपिड फायर राऊंड म्हणून पण असतो, ज्यामध्ये आम्ही प्रश्न विचारत असतो, त्याचं उत्तर जे असतं ते एका शब्दात की फार तर एका वाक्यात थोडक्यात पटकन असं देणं अपेक्षित असतं. आणि हे प्रश्न मला वाटतं तसेच आहेत. तुमची राजकारणातली आवडती व्यक्ती कोण? अटल बिहारी वाजपेयी. का? उत्तुंग नेतृत्व. तुमचा आवडता अभिनेता कोण? अमिताभ बच्चन. तुमचा आवडता चित्रपट कुठला? जंजीर. तुमचं आवडतं शहर कुठलं भारतातलं? नागपूर. तुमचा आवडता लेखक? वपू काळे. आणि तुमचं आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक आत्ता मी महाराष्ट्राचा लेखाजोखा नावाचं पुस्तक वाचलंय. हो. खूपच छान पुस्तक. आणि तुमचा यशाचा मंत्र? यशाचा मंत्र मी म्हणेन की जे काम कराल ते अत्यंत निष्ठापूर्वक करा आणि यश हे तुम्हाला निश्चित मिळेल. वा. आमच्या टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये तुम्हाला 100 पैकी 100 गुण मिळवणारे तुम्ही एकुलते एक मला भेटलेले आहात. दुसरं असं की या आपल्या पाठीमागच्या प्रवासाकडे जेव्हा पाहत असता तुम्ही, आपल्या राज्याच्या पण म्हणा आणि तुमच्या एक व्यक्ती म्हणून पण म्हणा, तुम्हाला काय वाटतं की राजकारणामध्ये तुमच्यासारख्या ज्या व्यक्ती असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पातळीवर गेलेल्या व्यक्ती असतात, या व्यक्ती राजकारणाकडं वर्ज्य म्हणून समजताना आपण पाहत असतो. या राजकारण हाच खरं म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल त्याप्रमाणे राज्याला आणि देशाला पुढे नेण्याचा जर एक मार्ग असेल, तर या क्षेत्रात ही माणसं येताना आपल्याला दिसत नाहीत. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरं म्हणजे राजकारण हे क्षेत्र बुद्धिवंतांनी निवडलेलं नाहीये आजच्या तारखेत, तरी हे दिसत नाही खूपसं. गरज आहे, पण एकंदर मला असं वाटतंय की खरंच मराठी माणसं याच्याकडे अत्यंत इग्नोर करतात किंवा त्याच्याकडे तेवढ्या सिरियसली बघत नाहीत. आणि जी मंडळी आपण बघतो की निवडणुका लढवतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च स्थान विभूषित केलेली, ती महाराष्ट्रातनं खूपशी निवडून पण येत नाहीत. तर ही शोकांतिका आहे. कारण काही असोत, कदाचित राजकीय पक्षसुद्धा अशा व्यक्तींना म्हणावं तेवढं प्रोत्साहन देत नाहीत, किंवा आपण सुद्धा कदाचित थोडे निरुत्साही त्या बाबतीमध्ये असतो. आणि पक्षीय राजकारण, जातीय राजकारण या गोष्टींना आपण जरा जास्तच महत्त्व देतो असं मला वाटतं. निलेशजी, आमच्या भरारी यशाची मध्ये तुम्ही आलात आणि आपलं मन मोकळं केलं, त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये आपण गप्पा मारत होतो निलेश साठे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर LIC. या कार्यक्रमामध्ये आपण आता इथंच थांबतो.